नमस्कार मंडळी. आज आशा निराशेचा खेळ चालू होता मनामध्ये. मग आशावादावर थोडीशी गाडी माझी आडली आणि मग मनात विचार आला की आपण शरणागती, समर्पण या विषयावर चिंतन करतच होतो. मग आशावादावर चिंतन करायला काय हरकत आहे? कारण संपूर्ण मानव जमात ही केवळ आशेवरच जगत राहते. कारण हेच आहे ना मनामध्ये बैठक की आजची परिस्थिती उद्या नसेल, काहीतरी बदल घडेल आणि आपल्याला आपल्या पदरात सुखाचं दान पडेल ही आशा असते त्याची. ही त्याची आशावादी भावना अत्यंत उत्कट असते. मला याच परिस्थितीला सांगणारं किंवा आशावाद दाखवणारं एक गाणं मराठीतल्या सिनेमातलं आठवलं. दिस येतील दिस जातील भोग सरल सुख येईल. केवढी दुर्दम्य आशा असते ना प्रत्येक जीवाची. प्रत्येक जीव आपल्या आयुष्याची मार्गक्रमणा करतच असतो, पण केवळ भोगापुरता, सुखदुःखापुरता हा आशावाद कामाचा आहे का? आपल्याला वेगळ्या पद्धतीने खरं म्हणजे हा आशावाद जगण्याची मूल्य शिकवत असतो. यातूनच आपला ईश्वरावरचा विश्वास दृढ होत जातो. कारण काय आहे, जे काही घडतं आहे ते चांगल्यासाठी. कारण आपल्याला त्या ईश्वराचं मनोगत कळत नसतं, ज्ञात नसतं. निश्चितच परिस्थितीवर हळूहळू का होईना श्रद्धेने मात किंवा नियंत्रण प्राप्त होऊ शकेल किंवा आपण करू शकतो, आपण असं म्हणू शकतो बरं का. पण एक साधी गोष्ट सांगतो याच अनुरोधाने. आशावाद आहे, त्याच्यामध्ये कर्मसुद्धा लपलेलं आहे. नेहमीचं उदाहरण आहे, आजोबा आपल्या शेतामध्ये आंब्याच्या झाडाची म्हणजे लागवड करतात. त्यांना माहिती असतं की हे आंबे आपल्याला नाही मिळणार, पण आपली नातवंड मात्र ती खाऊ शकतील. म्हणजेच आजचे चांगले कर्म उद्याचे फळ निर्माण करते. आपली नातवंडे फळं खातील हा चांगल्या कर्माचा आशावादच आहे. आशावाद म्हणजे भविष्याबद्दल सकारात्मक राहणे. पण त्याच्याबरोबर ही सुद्धा कंडिशन आहे बरं का. त्यासाठी वर्तमानात संपूर्णपणे जगणे. वाक्य लक्षात घ्या. आशावाद म्हणजे भविष्याबद्दल सकारात्मक राहणे आणि त्यासाठी वर्तमानात संपूर्णपणे जगणे. कारण हाच तर खरा ध्यानयोग आहे किंवा समाधीचं सार आहे. तुम्ही म्हणाल हे निश्चित कशाकडे झुकणार आहे? नाही मित्रांनो, आशावाद हा खोटा नसतो ना, ती अंधश्रद्धा असते. वास्तव आपण कधीच नाकारत नाही. किंवा आपण असं म्हणू शकतो, कोणत्याही कठीण प्रसंगात ईश्वरावरचा विश्वास आणि जीवनावरचा विश्वास आणि स्वतःच्यावरचा विश्वास दृढ ठेवायला हा आशावाद आपल्याला शिकवत असतो. भगवंत गीतेमधून हेच तर तत्वज्ञान आपल्याला सांगतात. आणि आपल्या नेहमीच्या परिचयाचा श्लोक आहे ना, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. दुसऱ्या अध्यायामधला हा 47वा श्लोक आहे. तुम्हाला माहिती आहे, चित्रगुप्त असतो आणि भगवंताच्या समोर प्रत्येक कर्माची नोंद ठेवली जाते. आपण यश, अपयश, फळप्राप्ती याचा विचार न करता केवळ निस्वार्थ कर्म करत राहणे ही आपली वृत्ती जोपासायला हवी, वर्धित करायला हवी. हा खरा सकारात्मक आशावाद आहे. काहीही घडो, प्रत्येक गोष्टीत ईश्वर आहे. मग ती गोष्ट कधी विपरीत असली तरी सुद्धा त्यामागची भगवंताची भूमिका कल्याणाची असते. याचं वास्तव आपल्याला कळायला हवं. प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंतच चैतन्य रूपात आहेत. म्हणूनच परिवर्तन घडतं आणि घडेल, प्रगती साधेल. थोडक्यात जीवनात कितीही अंधार आला किंवा दाटला तरी प्रगती होणार आहे हे आपण लक्षात घेऊया. पुराणात किंवा गीतेसारख्या उपनिषदातून आशावादावरच भाष्य केलेले आहे.
ते असं म्हणतात, विश्वात जे काही आहे ते सर्व ईश्वराने व्यापलेलं आहे. तू म्हणजे तोच परमात्मा आहेस. आपण आपल्यातल्या ईश्वर तत्वाची जाणीव ठेवून जगावं आणि प्रत्येक कर्माकडे, कार्याकडे सकारात्मक पाहावं. हा खरा शुद्ध निस्वार्थ आशावाद आहे. केवळ भौतिक गोष्टीची आशा किंवा आशा ठेवून जगण्याबरोबर भगवंत प्रेरित कर्माने मी माझं आयुष्य सार्थकी लावीन ही प्रेरणा सतत जागृत ठेवून जगायला हवं. हा आपला आशावाद सत्य ठरवायला हवा. मला इथे एक रामायणातली गोष्ट आठवते. बघा बरं, तुम्हालाही आवडेल किंवा तुम्हालाही पटेल. आपल्याला माहिती आहे की तसं पाहता दगड किंवा शिळा ही पाण्यामध्ये बुडणारच, कारण हा सायन्सचा किंवा शास्त्राचा, विज्ञानाचा नियम आहे. कारण त्या दगडाला किंवा शिळेला वजन असतं. पण आपल्यासमोर कथा आहे मारुतीराय, सुग्रीव, अंगद, जांबुवंत, नल, नीलांची. म्हणजे वानर जातीमध्ये असून सुद्धा या गणांनी समुद्र लंघन करू हा त्यांचा 100% असलेला शुद्ध आशावाद सार्थ ठरवला. त्यांनी त्या दगडावर श्रीरामाचं नाव लिहिलं आणि मानलं की ज्या दगडावर श्रीरामाचं नाव आहे तो दगड तरणारच. त्याप्रमाणे दगड तरला आणि त्यांचा हा आशावाद किंवा त्यांची आशा ही सत्य ठरली आणि विशाल समुद्र पार करून ते लंकेवर सुद्धा विजय मिळू शकले. ही कथा केवळ रामायणातली नाही. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये हीच आशावादाची वृत्ती होती, जिवंत होती. म्हणूनच बाजीप्रभू पावन्न खिंड लढले. बुडभर लोकांनी यवनांच्या सेनेवर आणि सेनेकडून होणारा आघात आणि आपल्या राजांना दिलेला विश्वास त्यांच्या आशेला कधी मातीमूल केलं नाही. कारण त्यांचा आशावाद सत्य होता. आपला राजा सुरक्षित पोचेल त्यासाठी वाटेल ते करायला ते तयार होते. दुर्दम्य इच्छाशक्ती हे सुद्धा आशावादाचंच उदाहरण आहे. मी केवळ पावनखिंडीतल्या बाजीप्रभूचं उदाहरण घेतोय अशातला भाग नाही. तानाजी मालुसरेंचं सुद्धा असंच उदाहरण आहे. आणि अशी कितीतरी उदाहरणं आपल्या इतिहासात सुवर्णांकित केलेली आहेत. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये आपली आशा जिवंत ठेवायला हवी. मी का जन्मलो, माझा उद्देश काय, माझी प्राप्ती काय, माझं साध्य काय, ही आशा आणि त्याच्यावर असलेले साधनमार्गातले प्रयत्न हे विश्वासाने करायला हवे. आज न उद्या तुम्हाला श्रीराम निश्चितच भेटतील. कारण जिथं भक्त आहे तिथे भगवंत आहेत. भगवंत कधीच आपल्या भक्तापासून विभक्त होत नाही. हा आपला खरा आशावाद आहे, ही आमची खात्री आहे. तेव्हा आपण त्या आशावादावर आणि भगवंताच्या नामामध्ये लीन होऊ आणि अंतःकरणापासून भगवंताचं नाम घेऊ. श्रीराम, जय राम, जय जय राम. श्री स्वामी समर्थ.